सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। कौटुंबिक वादातून थोरल्या मुलानं वृद्ध आईवडिलांची क्रूरपणे हत्या केली आहे। 29 फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे या वृद्ध दाम्पत्याच्या डबल मर्डरमुळे सोलापुरात खळबळ उडाली होती। पोलिसांनी कसून तपास करत संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय। वृद्ध दाम्पत्याचा थोरला मुलगा समाधान कुंभार यानेच वृद्ध आईवडिलांना संपवल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी समाधान कुंभार याला ताब्यात घेऊन डबल मर्डरचा उलगडा केला। थोरल्या मुलानं जन्मदात्या वृद्ध आईवडिलांचा खून केल्याची माहिती समोर आल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे। भीमराव गणपत कुंभार वय वर्ष 70, सुशीला भीमराव कुंभार वय वर्ष 65 असं मैतांची नावं आहेत। सांगोला तालुक्यातील मौजे पाचेगाव बुद्रुक येथे राहणारे भीमराव गणपत कुंभार पत्नी सुशीला कुंभार यांचा खून झाला होता। दोघे वृद्ध आई वडील धाकट्या मुलगा पांडुरंग कुंभार यांच्या घरी राहत होते। 1 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घराच्या गच्चीवर मयत अवस्थेत आढळून आले होते। भीमराव गणपत कुंभार यांच्या मानेमध्ये लोखंडी रॉड किंवा सळई आरपार घालून आणि मारहाण करून ठार करण्यात आलं होतं। सुशीला कुंभार यांचे डोके जमिनीवर आपटून गळ्यात काळी केबल गुंडाळून पाठीमागील बाजूस मारहाण करून खून केला होता। सदर खुनाबाबत सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2 ज्येष्ठ नागरिकांचा खून झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली होती। घटनास्थळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली होती। मयत भीमराव कुंभार व सुशीला कुंभार हे दोघे जण धाकटा मुलगा पांडुरंग यांच्या घरामध्ये राहत होते। वृद्ध दाम्पत्याचा मोठा मुलगा समाधान कुंभार हा देखील काही अंतरावरच त्यांच्या कुटुंबांसह वडिलोपार्जित जुन्या घरामध्ये राहत होता। दुहेरी हत्या झालेले ठिकाण हे पाचेगाव गावामध्ये लोकवस्तीमध्ये होते। यामुळे गुन्ह्याची तीव्रता आणखी वाढली होती। पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि पथकाने पाचेगाव येथे 2 दिवस थांबून मयताची कौटुंबिक परिस्थिती, मयत, त्यांची मुले यांच्यामध्ये असलेल्या कौटुंबिक वादाबाबत अधिक माहिती काढली। स्थानिक गुन्हे शाखेचे API शशिकांत शेळके ग्रामीण यांच्या पथकाला घटनास्थळावर दिसून आलेली परिस्थिती, मयताचे मोठ्या मुलामध्ये असलेले कौटुंबिक वितृष्ट यावरून सदरचा गुन्हा हा थोरल्या मुलानेच केला असल्याची गोपनीय माहिती मिळत होती। मयत पती पत्नीचा मोठा मुलगा समाधान कुंभार यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी करत विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा कौटुंबिक वादाचा राग मनात धरून दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी गावामध्ये शिवजयंतीचा मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू असताना आई वडील राहत असलेल्या घरामध्ये जाऊन त्यांचा खून केल्याचं कबूल केलंय। या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या मुलास अटक केली असून पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत।